नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपशास्त्रात म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकात नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. 100 ग्रॅम डिंकापासून अर्धा किलोच्या प्रमाणामधली ही डिंकाच्या लाडूची ऑर्डर शुद्ध साजूक तुपातील मी कशा पद्धतीने पूर्ण केली हे मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. जर तुम्हाला पण अशा पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात 100 ग्रॅम डिंकापासून हे डिंकाचे लाडू शुद्ध साजूक तुपातील भारतीय खाद्य संस्कृतीमधला आपला हा पदार्थ माझ्या पद्धतीने तुम्हाला शिकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. गॅस सुरू करून ह्याच्यामध्ये प्रथमतः आपण काय करणार आहोत, हे जे खोबरं आहे ना, हे खोबरं कढईमध्ये घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून इथे ही स्टीलची कढई आहे. स्टीलच्या कढईमध्ये आपण बनवत आहोत. हे खोबरं परतून घ्यायचंय. आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. खोबरं हे ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या कढईमध्ये. नंतर एका प्लेटमध्ये काढायचं. नंतर गॅस बंद करायचा, कारण स्टीलची कढई असल्या कारणाने कढई ही गरम आहे. हे हळीव, बदाम आणि अक्रोड करपू नये म्हणून इथे आपण गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे. आता यामध्ये खसखस घालायची. गॅस पुन्हा सुरू करायचा आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवून छान अशी खसखस, हळीव, अक्रोड आणि बदाम परतून घ्यायचं आहे 1 सेकंदभर. नंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये पुन्हा काढून घ्यायचे आहे. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तूप वितळलं की यामध्ये खारीक पावडर घालायची आहे आणि ती एक अर्धा सेकंदभर एकदम मंद गॅसवरती या कढईमध्ये परतून घ्यायची आहे. आपली ही खारीक अर्धा सेकंदभर या तुपामध्ये परतून झाल्यानंतर ही खारकीची पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. पुन्हा ह्याच कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि डिंक घालून छान असा डिंक फुलेपर्यंत या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. डिंकाचे लाडू हे कच्च्या डिंकापासून पण लाडू बनवता येतात, पण त्यासाठी पावडर पाहिजे. आणि तळलेल्या डिंकापासून पण लाडू बनवता येतात. करून घ्यायचा, तळून घ्यायचा. आणि हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. ह्याच पद्धतीने बाकीचं सुद्धा डिंक तुपामध्ये तळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. डिंकाला तूप जास्त लागतं. 100 ग्रॅम तळलेला हा डिंक, तसेच इथे 100 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम खारीक, 40 ग्रॅम खसखस. हे कुटायचे बरं का. हे सर्व एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये गूळ घालायचा. नंतर भाजलेलं जे खोबरं आहे ते सुद्धा घालायचं. तसेच तुपात भाजलेली खारीक पावडर आहे ती पण घालायची. खसखस, हळीव, अक्रोड आणि बदाम आहेत ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगली पावडर करून घ्यायची आणि ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. यूट्यूब फॅमिली, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आपले असेच भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील योग्य प्रमाणबद्ध असे हे रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहा, अशा पद्धतीने संपूर्ण हे मिश्रण जे आहे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. दूध मसाला आहे हा, म्हणजेच आपला ड्रायफ्रूट मसाला आहे केशरयुक्त असा हा या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि संपूर्ण असा एकजीव करून घ्यायचा यामध्ये. नंतर हे जे लाडवाचं मिश्रण आहे ना ते एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलं, कारण ह्या प्लेटमध्ये ना आपल्याला डिंक जो आहे तो डिंक बारीक करायचा आहे. तर पहा, इथे ह्या मोठ्या प्लेटमध्ये हा संपूर्ण असा हा तळलेला डिंक आहे तो काढून घेतला आणि स्मॅशरच्या साहाय्याने हा चांगला असा बारीक करून घेतला. पहा, स्मॅशरने तर पहा यूट्यूब फॅमिली, अशा पद्धतीने
ह्या तळलेल्या डिंकाचा चांगला चुरा करून घेतला आणि ह्या डिंकामध्ये बाकीचे जे आपण भाजलेले जिन्नस आहेत ते संपूर्ण ह्या स्मॅश केलेल्या डिंकामध्ये घातले आणि संपूर्ण असं एकजीव करून घेतला. आता ह्याला काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा बारीक करायचं आहे पहा. म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डिंकाचं लाडवाचं मिश्रण घालून छान असं फक्त एक पल्स मोडवरती एकजीव होण्यासाठी आपण हे फिरून घेतलेलं आहे. म्हणजे काय होईल, जे काय संपूर्ण असं हे जे मिश्रण आहे ना, हे संपूर्णपणे एकजीव होऊन छान असं बारीकसुद्धा होईल आणि लाडू वळायला आपल्याला सोपे पडतील. पूर्वीच्या काळी आहेत ना, पूर्वीच्या काळी खलबत्ते होते. त्या खलबत्त्यामध्ये कुटून हे लाडू बनवले जायचे. तर पण आपण इथे हे डिंकाच्या लाडवाचं छान असं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आणि मस्त असे हे डिंकाचे लाडू आपण आता वळून घेत आहोत. हे डिंकाचे लाडू शुद्ध साजूक तुपातील ह्याचं संपूर्ण जे साहित्याचं प्रमाण आहे ना, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. जर तुम्हाला पण हे ऑर्डरसाठी किंवा घरामध्ये खाण्यासाठी बनवायचे असतील हे डिंकाचे लाडू, तर त्या प्रमाणानुसार तुम्ही हे लाडू बनवू शकता. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधला तृप्ती सूपशास्त्रामधील योग्य प्रमाणबद्ध असा हा हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू? आवडले का तुम्हा सर्वांना? आवडले असतील तर नक्की अशा पद्धतीने हे शुद्ध साजूक तुपातील डिंकाचे लाडू नक्की तुम्ही घरी बनवून पहा. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध तृप्ती सूपशास्त्रातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थासाठी नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये.